नमस्कार. मी प्रकाश पिटकर. गोष्टी सांगण्याच्या माझ्या या उपक्रमातली ही आजची तिसरी गोष्ट आहे. आज मी तुम्हाला ओडेसा फाईल या सुंदर पुस्तकाची गोष्ट सांगणार आहे. आजही आपल्याकडे इंग्रजी पुस्तकं तेवढी कॉमनली वाचली जात नाहीत. माझी ही गोष्ट ऐकून कोणालाही हे पुस्तक वाचायची बऱ्यापैकी इच्छा होईल, कुतूहल वाटेल असा साधा आणि सोपा उद्देश ही गोष्ट सांगण्यामागचा आहे. पुस्तक तसं लहान नक्कीच नाही आहे. त्यात अनेक घटना, प्रसंग, संदर्भ आहेत. अगोदर ज्यांनी हे पुस्तक वाचलं आहे त्यांना भावलेला एखादा प्रसंग गोष्टीत आला नाही आहे असं देखील वाटण्याची शक्यता आहे. पण वेळेचं भान ठेवून ही गोष्ट मी थोडक्यात सांगणार आहे. पुस्तकाचा लेखक आहे फेडरिक फोर्सिथ. पानं आहेत 334. हसिंचन प्रकाशनाने युनायटेड किंगडममधल्या 1972 साली हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. फेडरिकचं हे दुसरं पुस्तक, मात्र या पुस्तकाने त्याचं नाव जगभर झालं. ही गोष्ट आहे दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरची, मात्र इतिहासाच्या अतिशय काळ्या बाजूची. पुस्तकातली गोष्ट आहे एका जर्मन रिपोर्टरची, पीटर मिलरची. तो ज्या नाझी क्रूरकर्म्याच्या शोधावर जातो त्या एडुआर्ड रॉचमनच्या त्याने केलेल्या पाठलागाची. अतिशय रोमहर्षक, आपला श्वास कायम रोखून धरणारी, अनेक धोकादायक जीवावरच्या प्रसंगाची. पुस्तक प्रकाशित झाल्यावर 2च वर्षांनी यावर एक सुंदर आणि अफलातून सिनेमा देखील निघाला. ओडेसा हे संक्षिप्त नाव आहे 6 शब्दांचं. ऑर्गनायझेशन ऑफ फॉर्मर मेंबर्स ऑफ द एस. आता एस म्हणजे नेमकं काय याचा उलगडा तुम्हाला पुढे गोष्ट ऐकताना होईलच. असं म्हणतात की त्यावेळी 6 मिलियन म्हणजे 60 लाख ज्यूंना या नाझी लोकांनी मारलं. गोष्टीची सुरुवात अशी आहे. तो दिवस होता नोव्हेंबर 22, 1963चा. जर्मनीतल्या हॅम्बर्ग शहरातल्या त्या हिवाळी संध्याकाळी रिपोर्टर पीटर मिलर आपल्या जगवार गाडीतून आईला भेटायला जात असतो. त्याची जगवार ही अतिशय सुंदर गाडी हायवेवरून मस्त मजेत जात असताना त्याला सायरनचा आवाज ऐकायला येतो. म्हणून तो गाडीच्या आरशात बघतो. एक ॲम्ब्युलन्स वेगात येत असते आणि त्या पाठोपाठ पोलिसांची जीप. मिलरच्या पत्रकारितेचा विषयच असतो गुन्हेगारी. साहजिकच तो आपली गाडी देखील या 2 गाड्यांच्या मागे वेगात सोडतो. ॲम्ब्युलन्स शहराच्या एका गरीब वस्ती असलेल्या विभागात येऊन थांबते. मिलरनेही आपली गाडी थोडी दूर उभी करून तो बाहेर पडतो आणि तिथल्या गर्दीत घुसतो. तिथे त्याला पोलिसांचा मुख्य डिटेक्टिव्ह दिसतो. तो त्याचा वर्गमित्र काल असतो. मिलर त्याला हात दाखवतो. काल त्याच्या जवळ येतो आणि त्याला म्हणतो, अरे काही नाही, एका वयस्कर ज्यू गृहस्थाने आत्महत्या केली. एकटाच असल्याने आणि मृत स्थितीत असल्याने आम्हाला यावं लागलं. मिलर खट्टू होतो. त्याला वाटलं होतं की प्रकरण काहीतरी गंभीर असेल आणि आपल्याला सनसनाटी स्टोरी करता येईल. मिलर मग तिथून निघून घरी जातो. मात्र गोष्ट इथे संपत नाही. दुसऱ्या दिवशी त्याला कालचा फोन येतो आणि त्या दुपारी तो त्याला भेटायला बोलवतो. मिलरला नक्की जाणवतं की काहीतरी स्पेशल असल्याशिवाय काल आपल्याला बोलवणार नाही. त्या दिवशी दुपारी दोघं एका हॉटेलात भेटतात. थोडंसं खाणंपिणं झाल्यावर काल आपल्या बॅगेतून एक डायरी काढतो आणि मिलरला देतो. ही डायरी त्या वृद्ध माणसाच्या घरात मिळाली. मी ती चाळली. त्याने जे काही लिहिले त्यावरून ती तुला द्यावीशी वाटली. तू माझा वर्गमित्र आहेस. पोलिसांना त्या डायरीचा काही विशेष उपयोग नाही, म्हणून ही डायरी मी तुला देतोय. मात्र ही डायरी मी तुला दिली याची वाच्यता मात्र कुठे करू नकोस. मिलर ती डायरी घेतो. त्याचे आभार मानतो. दोघंही आपापल्या कामाला निघून जातात. रात्री घरी आल्यावर थोडंसं खाऊन झाल्यावर तो डायरी वाचायला सुरुवात करतो. ती डायरी असते आदल्या दिवशी ज्याने आत्महत्या केली त्या ज्यू वृद्धाची, सोलोमन टॉबरची. माझं नाव सोलोमन टॉबर. मी धर्माने ज्यू आहे आणि मरणाच्या दरवाजावर उभा आहे. मी एकटा आहे. माझं या जगात कोणीही नाही. माझ्या जीवनात आता काहीही अर्थ उरला नाही आहे किंवा अजून मला काही करायचं बाकी आहे असंही काही नाही. त्यामुळे स्वतःहूनच मी माझं जीवन संपवायचा निर्णय घेतला आहे. मी जीवनात अनेक गोष्टी करायची उर्मी बाळगली, पण काहीही करू शकलो नाही.
माझे सगळे अथक परिश्रम उपयोगाला आले नाहीत. माझी पत्नी, मित्रमंडळी सगळी या जगातून कधीच गेली आहेत. त्यांच्या दुःखद आठवणी तेवढ्या माझ्याभोवती घोंगावत आहेत. माझ्या बायकोचा इस्तरचा चेहरा कायम माझ्या डोळ्यांसमोर असतो. मी एवढी वर्षे या जगात जिवंत राहिलो कारण मला एक गोष्ट करायची होती. क्रूरकर्मा एडवर्ड रॉचमनला शोधून त्याला मला मारायचा होता. पण आता कळून चुकलंय की ते मला कधीच करता येणार नाही. मी वृद्ध झालो आहे. मला जर्मन लोकांबद्दल अजिबात घृणा नाही आहे. ते नक्कीच चांगले लोक आहेत. बहुतांशी सगळे लोक कधीच वाईट नसतात. काही ठराविक माणसंच वाईट असतात. मी जेव्हा रिगाच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून बाहेर आलो, मगदेबर्गच्या डेथ मार्चमधून जिवंत वाचलो, एप्रिल 1945ला ब्रिटिश सैन्याने माझी सुटका केली, त्यावेळी माझ्या शरीरात फक्त थोडासा प्राण शिल्लक होता. अख्ख्या जगाचा मी द्वेष, धिक्कार केला, अगदी देवाचा सुद्धा. मला नक्की तारीख आठवत नाही, पण आम्हाला जनावरांप्रमाणे डब्यात भरलेली ट्रेन शेवटी थांबली. बहुतेक 6 दिवस 7 रात्री त्या भयानक अवस्थेत आम्ही होतो. रिगा खरं तर जूनच्या वस्तीचा मोठा सुंदर भाग होता. मी व्यवसायाने आर्किटेक्ट होतो, पण मला जाणवलं की या लोकांना सुताराची गरज लागायची शक्यता आहे. काही काळ तरी जिवंत राहण्यासाठी मी सुतार आहे असं सांगितलं. एप्रिल 1945च्या दरम्यान ब्रिटिश सैन्याने आमची सुटका केली. मी परत हॅम्बर्गला कसा आलो हे मला आजही आठवत नाही. बहुतेक माझं ते शहर मला परत हाक मारत असावं. मला ते जुने दिवस आणि शहर परत बघायचं होतं, जिथे मी जन्मलो, वाढलो, पण आता त्यातलं काहीच दिसत नव्हतं. इंग्लिश सैन्याने मला मगदेबर्गच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. माझा मिस हॉस्पिटल सोडून घरी आलो, पण घरी काहीच नव्हतं. मी पार कोलमाडून गेलो. मी परत हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे 1 वर्ष राहिलो. त्यानंतर मी या गरीब वस्तीत 1927 पासून एक खोली घेऊन राहतोय. मला आता जीवनात काहीच उरलं नसल्याने रिगाच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधल्या रॉचमन आणि त्याच्या टीमने केलेल्या अत्याचारांवर डायरी लिहून काढतोय. मी इथल्या रस्त्यांवर फिरायला जातो, जुने दिवस आठवायचा प्रयत्न करतो, पण ते परत कधीच येणार नसतात. माझी ही अशी दशा बघून खेळणारी मुलं माझी टिंगल करतात, हसतात. मला पेन्शन देण्यासाठी सरकारी माणसं काही वेळा घरी येतात. मला काय करायचं पेन्शन? मी नकार देतो. एक डॉक्टर माझी ही दशा बघून म्हणतो की तू इस्रायलला का जात नाहीस? मी त्याला काय सांगणार? माझी बायको इस्तर आता नाही आहे. तिकडे जाऊन मी काय करू? मिलर रात्रभर ती डायरी आणि त्यातल्या गोष्टी वाचत होता. 1 मिनिट देखील झोपला नाही. परत परत त्याने डायरी वाचली. मिलर हा खरं तर अस्सल जर्मन. तरीही डायरी, सोलोमन टैबरने लिहिलेले कल्पनेपलीकडचे अत्याचार, एडवर्ड रॉचमन याच्या पराकोटीच्या क्रूर अत्याचारांच्या कहाण्या, मुलाबाळांचे, स्त्री पुरुषांना हाल हाल करून मारलेल्या गोष्टी, हे सगळं वाचून तो अस्वस्थ झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंनी धारा व्हायला सुरुवात केली. हिटलरच्या सैन्याचा, जर्मन सैन्याचा त्याने तीव्र धिक्कार केला आणि मनाशी ठाम निर्णय घेतला की सोलोमन टॉबरचं जे काम आहे, मनाच्या मनात होतं ते आपण पुढे न्यायचं. काहीही झालं तरी एडवर्ड रॉचमनला शोधायचंच, त्याला कोर्टात खेचायचं, फासावर लटकवायचं. तो दुसऱ्या दिवसापासूनच पोलीस, वेगवेगळ्या संस्था अशा सगळीकडे फिरायला लागला. तो गुन्हेगारी विषयातला पत्रकार असल्याने पूर्वीची सरकारी कागदपत्र, नोंदी कुठे असतात या सगळ्या सोर्सेसची त्याला चांगलीच माहिती असते. तो अशा सगळ्या ठिकाणी माहिती गोळा करायला लागतो, धागेदोरे जमवायला लागतो. त्याचं हे करणं अनेक डोळे बघत असतात. पूर्वीचे एसएसचे आणि आता खोट्या नावाने जगणारे जर्मन अधिकारी, जर्मन गुप्तहेर, जूनचे हितचिंतक संस्था, अगदी इस्रायलमधली मोसाद ही गुप्तहेर संघटना देखील, आणि हे सगळेजण त्याच्या आणि त्याच्या जगवार गाडीच्या मागावर असतात. काही लोक त्याला मदत करतात. एसएसच्या पूर्वीच्या माणसाचं बनावट आय कार्ड मोसाद बनवून देते. मात्र हे सगळं बेमालूमपणे केलं जातं. पीटर मिलरला ह्यातलं काही कळत नाही. त्याला एसएसचं नाव बदलून
वावरणाऱ्या एका उच्च अधिकाऱ्याकडेही पाठवण्याची व्यवस्था होते, हे बनावट आय कार्ड घेऊन. त्यासाठी त्याला 8 दिवसांचं कठोर ट्रेनिंग दिलं जातं. एस-एसमधले पूर्वीचे सगळे नियम, शिष्टाचार त्याला शिकवले जातात. तो इंग्लंडमध्येही एका वृद्ध माणसाला भेटायला जातो, एस-एसची पूर्वीची दुर्मिळ माहिती मिळवण्यासाठी. त्याची ही भेट देखील अशीच बेमालूमपणे आयोजित करण्यात येते. पीटर मिलर जेव्हा त्या बनावट अधिकाऱ्याकडे पोचतो, तिथे राहतो, बरेच दिवस वावरतो. रॉचमन आणि इतर लोकांना शोधण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टींचा छडा लावायचा प्रयत्न करतो. खूपशा गोष्टी त्याला कळतातही. पण शेवटी काहीतरी होतं, पीटरबद्दल संशय यावा असं काहीतरी घडतं आणि पीटरला तिथून जावं लागतं, सटकतो तो. मात्र इथे त्याला दुसरा महायुद्धातलं सगळ्यात महत्त्वाचं असं काहीतरी कळतं. ती असते फाईल. एक फाईल मिळते त्याला. या फाईलमध्ये एस-एसच्या बहुतेक सगळ्या उच्च अधिकाऱ्यांची नावं, त्यांची सध्याची बनावट नावं, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समधल्या त्यांच्या काळ्या कामगिऱ्या, या सगळ्या इत्यंभूत नोंदी त्यात असतात. ती फाईल तो आपली प्रेयसी सिगी हिला पोस्टाने पाठवतो. ती देशाच्या होम मिनिस्ट्रीला शेवटी पोचते. सगळ्या देशात, जगात या बातमीने प्रचंड हाहाकार माजतो. सगळं जग हादरून जातं. एस-एस म्हणजे सैन्यामधलं सैन्य, आर्मी विदिन ॲन आर्मी. ही संघटना हिटलर याने काढली. याचा मुख्य कमांडर होता हेनरिच हिमलर. नाझींनी 1933 ते 1945च्या दरम्यान जर्मनीवर राज्य केलं. त्या काळात एस-एसचं मुख्य काम होतं हिटलरची कडेकोट सुरक्षा. नाझींच्या दृष्टीने जर्मनीतले, युरोपमधले जे जगायला नालायक लोक आहेत, त्यांचा काहीही करून नाश करायचा. अशा रीतीने एस-एस आणि नाझी यांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लाखो ज्यू लोकांची निर्घृण हत्या केली. त्यांची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता, घरंदारं, दागदागिने, कारखाने सगळं हडप केलं. महायुद्धात जेव्हा हिटलर आणि त्याच्या सैन्याला कल्पना यायला लागली की आपण आता नक्की हरणार आहोत, त्यावेळी त्यांना कळून चुकलं की आपण इतके क्रूर अत्याचार केलेले आहेत, आपल्याला कोणीही क्षमा करणार नाही. तेव्हा ओडेसा ही संस्था कार्यरत झाली. त्यांनी सगळ्या कमांडर्सच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. काही जण जर्मनीतून पसार झाले. खूप जणांनी जर्मनी सोडली नाही. त्यांनी प्लास्टिक सर्जऱ्या करून घेतल्या, आपले चेहरे बदलले, खोटी कागदपत्र करून नवीन नावाने ते जगू लागले. एस-एसने यासाठी अमाप पैसा ओतला. या माणसांना उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची मदत केली. जे अधिकारी किंवा सैनिक पकडले गेले, त्यांच्या कायदेशीर मदतीसाठी पैशांचा ओघ सुरू केला. आपण गोष्ट वाचत जातो. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जगवार गाडीच्या मागोमाग जात राहतो. खरं तर आपण त्या गाडीतूनच प्रवास करत असतो. सॉलोमन टॉयबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील पार हललेलो असतो. त्यामुळे मिलरचा बेधडक मागोवा, त्यातले जीवावरचे धोके, त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर, हा सगळा थरार आपण अनुभवत राहतो. कितीतरी वेळा आपला श्वास रोखला जातो. पुस्तकातली गोष्ट पुस्तकातली राहत नाही, ती आपली होऊन जाते. मोसादने मिलरच्या सुरक्षिततेसाठी एक कडक गुप्तहेर लावलेला असतो. अर्थात मिलरला हे अजिबात माहीत नसतं. मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो. एकदा तो त्याच्या जगवारमध्ये बॉम्ब लावतात. जगवार त्यात पूर्णपणे नष्ट होते, पण मिलर मात्र वाचतो. तो जवळजवळ रॉचमनच्या घराजवळ पोचतो, मात्र तिथे तो दुर्दैवाने भयानक जखमी होतो. मोसादचा जो गुप्तहेर असतो तो त्याच्या मागावर असतोच, तो त्याला वाचवतो. फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा 4-5 दिवसानंतर त्याला शुद्ध येते, तेव्हा तो गुप्तहेर त्याच्या बाजूलाच असतो. तो त्याचा हात आपल्या हातात घेतो. मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो, मी तुला ओळखलं नाही. तो दुसरा माणूस मिश्किलपणे हसत म्हणतो, मी मात्र तुला उत्तम ओळखतो. तो खाली बघतो आणि त्याच्या कानात हळूच सांगतो, ऐक मिलर, तू हौशी पत्रकार आहेस. अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाही. तू या क्षेत्रात पकलेला नाही आहेस. तुला काही ट्रेनिंग म्हण किंवा अनुभव नाही आहे. मात्र तू खूप नशीबवान आहेस म्हणून वाचलास. टॉयबरची डायरी माझ्याकडे म्हणजे मोसादकडे सुरक्षित आहे. ती मी घेऊन आता इस्रायलला जाणार आहे. तो गुप्तहेर त्याला विचारतो, मिलर मला एक सांग, तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळाला आहे. तो कोण आहे? ते तुझे बाबा आहेत का?
मिलर डोळे मिटून मान डोलावून होय म्हणतो. मग तो गुप्तहेर म्हणतो की आता मला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एडवर्ड रॉचमनच्या मागे एवढा का लागलास. तुझे बाबा जर्मन असूनही या रॉचमनमुळे त्यांना जीव गमवावा लागलेला होता. तो गुप्तहेर मान डोलावतो. मिलर त्याला विचारतो, माझी जगवार कुठे आहे. तो गुप्तहेर म्हणजे जोसेफ त्याला सांगतो की त्याने तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता. त्यात ती पूर्णपणे जळली. कारची बॉडी न ओळखण्यासारखी झाली आहे. जर्मन पोलीस ती कोणाची आहे हे शोधणार नाही आहेत. तशी व्यवस्था केली गेली आहे. माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक. तुझी गर्लफ्रेंड सिगी फार सुंदर आणि चांगली आहे. हॅम्बर्गला परत जा, तिच्याशी लग्न कर. तुझ्या जगवारच्या इन्शुरन्ससाठी अर्ज कर, तीही व्यवस्था केली गेली आहे. तुझ्या गाडीचे सगळे पैसे ते तुला परत देतील. मात्र परत जगवार घेऊ नकोस. या सुंदर कारमुळेच नेहमीच तुझा ठाव ठिकाणा त्यांना लागत होता. तू साधी अशी हॉक्सवॅगन घे. आणि शेवटचं, तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव. आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस. जिवंत राहण्याची परत अशी संधी मिळणार नाही. आणि तो गुप्तहेर निघून जातो इस्रायलचा. तो तेल अवीवच्या लॉर्ड विमानतळावर उतरतो. त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते. तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो. मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो. कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो, वेल डन. मिलर खरंच जोसेफच्या सांगण्याप्रमाणे रॉचमनचा शोध थांबवतो का, की रॉचमनचा छड्या लावण्यात तो यशस्वी होतो, हे जाणून घेण्यासाठी पुस्तक जरूर वाचा. इंग्रजीमधलं वाचलं तर मस्तच. मी तुम्हाला खात्री देतो की यातली भाषा, इंग्रजी भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी अशी आहे. पुस्तक वाचल्यावर सिनेमा देखील बघा. असं म्हणतात की मोसाद आजही SS कमांडर्सच्या, हेनरिच हिमलर, एडवर्ड रॉचमनसारख्या बुचर्सच्या क्रूरकर्म्यांच्या मागे आहे. मोसादची सगळी निष्णात गुप्तहेर यंत्रणा त्यासाठी गेली कित्येक वर्ष जीवाचं रान करत आहे. तुम्हाला माझी ही गोष्ट कशी वाटली ते जरूर सांगा. तुमचं मत ऐकायला मला आवडेल. ही गोष्ट मी माझ्या यूट्यूब चॅनलवर देखील दिली आहे. तुम्ही माझं हे चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.